महाराष्ट्र हसत खेळत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. काय मग कसे आहात सर्व? आनंदी आहात ना? आमचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला? आणि काय दररोज व्हिडिओ, दररोज कामं, रुटीन तर चालूच राहणार आहे. मी बोलणार आहे एका विषयावरती, जो विषय आहे की छोटे ब्लॉगर आणि मोठे ब्लॉगर ह्यांच्याविषयी. जे जास्त व्हायरल आहे त्यांचे व्हिडिओ जास्त बघितले जातात आणि जे आत्ताच थोडे यूट्यूबवर आलेले आहेत त्या लोकांना फार कमी बघितलं जातं आणि कमेंट मात्र मस्त जबर केले जातात की तुम्ही असे, तुम्ही तसे, तुम्ही असेच का, मग तिचा चेहरा का वापरला, मग तिचा सपोर्ट का घेतला, मग तिच्याच नावाने का पुढं जाता तुम्ही, म्हणजे आमच्या करिश्माताई तिच्याच नावाने का पुढं जाता, मग तिचंच नाव का घेता. मग आता मी एवढे मोठे व्हिडिओ बनवलेले आहेत की ती माझी बहीण आहे आणि प्रत्येक गोष्टीत तिचा चेहरा माझा चेहरा लावलेला आहे. आता आमच्या दोघीचे फोटो असतात, मग त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? आमच्या दोघींचे फोटो असल्याने काय प्रॉब्लेम होणार आहे का? नाही ना. आमच्याची जी आवड असते, जे त्याची निवड असते, तो माणूस करत असतो. आता कितीतरी मोठे ब्लॉगर किंवा पिक्चरमधले ॲक्टर वगैरे ह्यांना जास्त बघितलं जातं आणि आपल्यासारखं सामान्य लोक आली की मग त्यांना फार कमी लेखलं जातं. मग तुम्ही का असे करता, मग तुम्ही का तसे करता, मग तुम्ही म्हणलेला की बोलणार नाही, मग तुम्ही बोलायला चालू केलं, अशा वगैरे गोष्टी बोलल्या जातात. तसं एक लेडीज जर पुढं जात असेल किंवा काहीही होत असेल तर त्या लेडीजला सपोर्ट केला पाहिजे, त्या लेडीजला प्रोत्साहन केलं पाहिजे की तुम्ही जा पुढं लढा, की आम्हाला अभिमान आहे की आमच्यासारखीच एक लेडीज जरा पुढे जात असेल तर काय प्रॉब्लेम आहे. तसं काही नसतं आहे. तर त्याच्या विरुद्ध त्यांना कसं खेचायचं आणि त्यांना कसं पाडायचं. अरे सर्व स्त्रिया समानच असते, त्या समानच कष्ट करते, समानच लेडीज पुढं जायचा प्रयत्न करत असते, आपल्या लेकराबाळासाठी, संसारासाठी, फॅमिलीसाठी प्रयत्न करत असते आणि तिच्याच्याने जेवढे प्रयत्न होतात ती करण्याचा प्रयत्न करत असते. तर आपल्या सामान्य लोकांनी सपोर्ट केला पाहिजे. आपण जर कोणाचा जरी सपोर्ट केल्याने ती जर पुढं जात असेल तर काय प्रॉब्लेम आहे. आपण अभिमानाने सांगू शकतो ना, चला आपण ह्यांना फुलाची पाकळी सपोर्ट केला म्हणून त्या पुढं गेल्या. आपल्यामुळं तर कोण पुढं जात असेल तर ते आधार मानला जातो आणि सपोर्ट. तुम्हाला माहीत आहे का, बरेच जे श्रीमंत लोक असतात, श्रीमंतच लोकाला पुढं नेण्याचा प्रयत्न करतात, सामान्याला कधी व्हॅल्यू देत नाहीत या त्यांना कधी सपोर्ट करत नाहीत. त्यांच्या जर आपण कुठं जर ऑफिसमध्ये कुठे काम करत असेल तर ते खाडा मांडतात त्या गोष्टीचा, किती आले नाही, मग सामान्यांना ते दर्जा देत नाही. त्यांच्या लेवलला असतील ना त्यांना छान काम देणं, ऑफिसमध्ये छान कामं करणं किंवा त्यांच्या सपोर्टला पुढं नेण्याचा प्रयत्न करत असतं श्रीमंत लोक. आणि श्रीमंत लोकांना गरिबाला कधीच मानत नाहीत. हे असं हे तसं, पण हां, ज्यांच्याकडे पैसा पाणी आहे, खरंच त्यांना मन मोठं आहे, ते मदत करतात श्रीमंत लोक. पण श्रीमंत लोक असे पण आहेत की गरिबाला पण डिमांड देणारे नाही आहेत. असे पण मी श्रीमंत लोक पाहिलेले आहेत. आणि बरेच गोष्टी, आता मी फिरायला गेलते इथं प्लेननी फिरायला गेलते उदयपूरला. तिथं पाहिलं की ऑल इंग्लिश, मराठी नाही. मग सामान्य लोक जर बाहेर निघायचं म्हटलं की कशा गोष्टी होणार सांगा बरं. 5 स्टार हॉटेल, तिथं बॅगसुद्धा उचलायची नाही, किंवा आपण जर हॉटेलमध्ये गेलो तर तिथून बॅगसुद्धा उचलून बाहेर घेऊन यायची नाही. आपण जरी आपली गाडी बाहेर पार्क झाली तर स्वतः त्यांचा माणूस येतो का आणि स्वतः तो गाडीत ठेवून देतो सामान आणि दरवाजे वगैरे उघडून देतो. बघा 5 स्टार हॉटेलच्या फॅसिलिटी, म्हणजे आपल्या सामान्य लोकांचं नाही आहे तिथं काही काम. आपण जाऊ पण शकत नाही. आपल्याला एका दिवशी या गावी स्टे करायचा असेल तर तिथल्या 5 स्टार हॉटेलची एका दिवसाची रक्कम फार मोठी असते, फारच. म्हणजे आम्ही एका हॉटेलमध्ये स्टेसाठी साधारणपणे 30-40 75,000 सुद्धा मोजलेले आहेत एका हॉटेलमध्ये 5 स्टार. चला म्हणलं आपण पण साधारण आहोत, चला बघू लक्झरी लाईफ काय असते. तर ती पण मी लाईफ नाही का बघितलेले की सामान्य लोकांना खरंच कमी लेखलं जातं. महाराष्ट्राच्या बाहेर थोडं पडलं की बघा कसं आहे बाहेर, फार अवघड आहे. आपल्या इकडं ना मुंबई सोडली की इकडं पुणे साईड, इकडच्या सर्व साईट साधारण असतात. म्हणजे नाही का आपल्यासारखी मराठी लोक, बोलणं चालणं माणुसकी मराठी लोकांची, म्हणजे महाराष्ट्रामध्ये माणुसकी आहे. थोडं बाहेरगावी गेलं ना लोक खरंच सांगते श्रीमंत लोकांना उचलून जातात, गरिबाला नाही. आणि कळत पण नाही आपल्याला. प्रॉपरली इंग्लिश बोललं जातं. हॉटेलमध्ये सुद्धा मराठी बोलत नाहीत का हिंदी बोलत नाहीत. 5 स्टार हॉटेलमध्ये प्रॉपर इंग्लिश. आपले सामान्य लोक कधी जाणार, त्यांचे तोंडच वागत बसेल. हां, म्हणजे मला बोललेलं समजतं, निसत तोंड बघतच राहिलं आपण. असं आहे की सामान्य लोकांना कुणीही
प्रोत्साहन करत नाही, सपोर्ट करत नाही. उलट त्यांना कसं खाली पडला जाईल, त्याला कसा कुचलून मारला जाईल ह्याचाच प्रयत्न केला जातो. म्हणजे नाही का, मी उदाहरण असे समोरून पाहिलेले आहेत. माझ्या देखाचेच बरेच उदाहरण झाले. आता माझ्या मैत्रिणी पण भरपूर आहेत. म्हणजे मी सपोर्ट लय केला आहे. करिश्माला तरी मी कमी केला आहे, खरं सांगते. करिश्माला तरी सपोर्ट कमी केला आहे. माझ्या घरात जी मैत्रीण जिचं फारच प्रॉब्लेम आहे, तिला मी 2-2, 3-3 महिने घरात सांभाळलेली आहे. तिच्याकडं न ₹1 घेता ती मैत्रीणसुद्धा आता ओळख द्यायलासुद्धा इग्नोर करते. बघा, तसं करिश्माचं नाही. म्हणजे मी तिला ना कधीच पैशा-पाण्याचा सपोर्ट नाही केला, ना कधी कुठल्याच गोष्टीचा. फक्त मी आधार म्हणून तिच्या मागं नेहमीच उभा राहिले. तिचं नाव घेतलं तरी मला लोकं मेसेज करतात की तुम्ही तिचं नाव का घेता? अरे आमचं असेल काहीतरी नातं, म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे. असेल काहीतरी नातं, काही असू शकतं. पण अशा पण व्यक्ती आहेत की एकमेकाला सपोर्ट करणारे, आयुष्यभर साथ देणारे, आयुष्यभर पुढं जाणारे. तसंच आहे की गरिबाला कमी लेखलं जातं, श्रीमंताला भरपूर. ज्याच्याकडं पैसा आहे खरंच त्याची क्वालिटी आहे. ज्याच्याकडं पैसा नाही ना त्याला क्वालिटी नाही, त्याला डल क्वालिटी समजली जाते. तुमच्याकडे 4 पैसे उद्या सगळी पाहुणे-रावळे घरी येऊन जेवून जातील. तुम्हाला डिमांड देतील, तुम्हाला मान सन्मान घरी बोलवायचा प्रयत्न करतील. एवढं पैसा असतो ना त्या लोकांचं बघा किती मान सन्मान असतो. ज्याच्याकडे पैसा नाही ना त्याला कवडीमोल किंमत देत नाही. तर आजकाल पैसाच महत्त्वाचा झाला आहे. माणुसकी विसरून जातात लोकं. पण मी तर खरंच अनुभवलेले आहेत सर्व ह्या गोष्टी. म्हणजे मी अनुभवाचे बोलते. मी काय असंच काहीतरी व्हिडिओ टाकायचा, काहीतरी फेकायचं म्हणून नाही करत आहे मी. मी अनुभवलेल्या गोष्टी आहेत आणि बऱ्याच गोष्टीमध्ये मी स्वतः ते पाहिलेलं आहे. म्हणून मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करते. खरंच सांगते, गरिबाची किंमत नसते. इथं पैशाचंच सगळं चालते. आजकाल पैशाची दुनिया आहे. गरिबाची नाही, माणुसकीची नाही. आणि शेवटी माणुसकीच महत्त्वाची आहे. माणुसकीच येते, पैसा सोबत येत नाही. तर माझा व्हिडिओ कसा वाटला सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा की येणारे प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. बाय.